विधानसभेतला बहुमत सिद्ध करा, त्याशिवाय मुख्यमंत्री पदाची शपथ घेता येणार नाही, असं तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी थलपती विजयला सांगितलं. त्यामुळे सर्वाधिक 108 जागा जिंकून तामिळनाडूत सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेला सत्ता जवळ असताना सुद्धा तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये. पण बहुमताशिवाय सरकार स्थापन करता येत नाही असा कोणताही नियम संविधानात नसताना तामिळनाडूचे राज्यपाल असं का करतायत? विजयला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी राज्यपालांच्या आडून दिल्लीतील भाजप सरकारच ही खेळी खेळत नाहीये ना, अशा चर्चा व्हायला आता सुरुवात झाली आहे. यातच तामिळनाडूतील डीएमके आणि एआयएडीएमके हे दोन विरोधी पक्ष एकत्र येऊन तामिळनाडूत सत्ता स्थापन करतील अशाही बातम्या यायला लागल्या. आता डीएमके कडून हा दावा फेटाळण्यात आला असला तरी हे दोन पक्ष एकत्र यावेत अशी भाजपचीच इच्छा असल्याचं सांगितलं जात आहे. पण डीएमके हा भाजपचा कट्टर विरोधक. त्रिभाषा सूत्र असो किंवा महिला आरक्षण विधेयक असो, आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक निर्णयाला डीएमकेचे नेते एम के स्टॅलिन यांनी जोरदार विरोध केलाय. मग तरीही भाजपला डीएमके का महत्वाची आहे? गेल्या 5 वर्षात तामिळनाडूच्या सत्तेच्या जोरावर थेट केंद्रातल्या भाजपला नडणाऱ्या स्टॅलिन यांना पुन्हा सत्तेत आणण्याची खेळी भाजप का खेळू शकते? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. आता डीएमके आणि एआयएडीएमके एकत्र आले तरी सत्तेत कसे येऊ शकतात ते बघूयात. तामिळनाडू विधानसभेत डीएमकेचे 59 तर एआयएडीएमकेचे 47 आमदार निवडून आलेत. या दोघांची बेरीज केली तर आकडा येतो 106. तामिळनाडू विधानसभेतल्या 234 जागांसाठी बहुमताचा आकडा आहे 118. म्हणजेच या दोन्ही पक्षांना सुद्धा सत्ता स्थापनेसाठी अतिरिक्त 12 आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. आता तामिळनाडूत व्हीसीके पक्षाचे 2 आमदार आहेत. या पक्षाची डीएमके सोबत आघाडी आहे, तर 4 आमदार असलेला पीएमके पक्ष एआयएडीएमके सोबत आहे. त्यामुळे या दोन पक्षांचे मिळून 6 आमदार जोडले तर डीएमके एआयएडीएमकेचं संख्याबळ होतं 106 अधिक 6 म्हणजेच 112. या डीएमडीके आणि एएमएम केएमएनकेझेड या दोन पक्षांचे प्रत्येकी 1 आमदार निवडून आले. यांना सोबत घेतल्यावर आकडा होतो 114. भाजपचा 1 आमदार जोडला तर संख्या होते 115. आता इतके सगळे पक्ष एकत्र आले तरी 118 ची मॅजिक फिगर गाठता येत नाहीये. सीपीआय आणि सीपीआयएम हे दोन्ही पक्ष डीएमकेचे मित्र पक्ष आहेत. त्यांचे प्रत्येकी 2 याप्रमाणे 4 आमदार निवडून आलेत. त्यामुळे 115 अधिक 4 बरोबर 119 या गणितानं तामिळनाडूत डीएमके आणि एआयएडीएमकेचे सरकार बसू शकतं. अर्थात हे गणित जेवढं किचकट आणि कठीण आहे तेवढेच हे सगळे पक्ष एकत्र येणं सुद्धा कठीणच आहे. पण तरीही अशी सत्ता समीकरणं जुळवण्यासाठी भाजप प्रयत्न करू शकते असं सांगितलं जात आहे. पण तामिळनाडूत सत्तेत असताना एम के स्टॅलिन यांनी भाजपला जोरदार विरोध केलाय. त्यामुळे त्यांचं सत्तेतून बाहेर जाणं हे भाजपसाठी फायद्याचंच असणार आहे. पण तरीही भाजप डीएमकेला सत्तेत परत आणण्यासाठी प्रयत्न करू शकते अशा चर्चा आहेत. त्यातूनच डीएमके आणि एआयएडीएमके एकत्र येण्याच्या बातम्या यायला लागल्या होत्या. त्यातच गुरुवारी थलपती विजयनं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आर्लेकरांनी त्यांना पुन्हा आधी बहुमत मग सत्ता हीच अट कायम ठेवून परत पाठवलं. त्यानंतर एआयएडीएमकेचे नेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी हे राज्यपालांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळेच तामिळनाडूत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आल्याचं दिसतं. आता भाजप डीएमकेला सत्तेत आणण्यासाठी का प्रयत्न करू शकते याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे डीएमके कडे असलेले खासदार. डीएमकेचे लोकसभेत एकूण 22 खासदार आहेत, तर व्हीसीके, सीपीआय, सीपीआयएम या डीएमकेच्या मित्रपक्षांचे तामिळनाडूत प्रत्येकी 2 खासदार लोकसभेत आहेत. त्यामुळे या सगळ्या पक्षांना तामिळनाडूतल्या सत्तेच्या बदल्यात भाजपनं आपल्याकडे घेतलं तर भाजपला आणखी 28 खासदारांचं बळ मिळतं. आता काही दिवसांपूर्वी केंद्रातल्या मोदी सरकारनं लोकसभेत महिला आरक्षण विधेयक आणलं. लोकसभेतल्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवण्यासाठी डिलिमिटेशन करणं गरजेचं होतं. पण नवीन जनगणनेशिवाय ते करणं शक्य नसल्यानं महिला आरक्षण विधेयकाच्या आडून डिलिमिटेशन करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न होता. पण त्याला सगळ्याच विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. 2/3 बहुमताच्या चाचणीत हे विधेयक 54 मतांनी पडलं. हा मोदी सरकारसाठी मोठा धक्का होता. याआधी संख्याबळाच्या जोरावर मोदी सरकारने अनेक विधेयकं विरोध असताना सुद्धा सहज पास केली होती. पण यावेळी लोकसभेतलं संख्याबळ कमी पडल्यानं मोदी सरकारला ते करणं शक्य झालं नाही. पण 2029च्या लोकसभा निवडणुकीआधी महिला आरक्षण विधेयक पास करायचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी जास्तीत जास्त खासदार जोडणं ही भाजपची गरज आहे. आता डीएमकेच्या एम के स्टॅलिन यांनी
महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित डिलिमिटेशन विधेयक जाळलं होतं. हे विधेयक पारित झालं तर दक्षिणेतल्या राज्यांवर मोठा अन्याय होईल अशी स्टॅलिन यांची भूमिका होती. पण तामिळनाडूच्या सत्तेच्या बदल्यात मोदी सरकार डीएमके आणि त्यांच्या मित्रपक्षांना या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाग पाडू शकतं. आता डीएमकेचा या विधेयकाला विरोध आहे. अशा वेळी अचानक विधेयकाला पाठिंबा दिला तर ही गोष्ट डीएमकेला डॅमेज करणारी सुद्धा ठरू शकते. अशा वेळी तटस्थ राहण्याचा पर्याय जरी डीएमकेनं स्वीकारला तरी त्याचा भाजपलाच फायदा होणार आहे. त्यामुळेच भाजपला डीएमकेचा पाठिंबा मिळवणं गरजेचं वाटतंय. भाजप डीएमकेला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करू शकते. याचं दुसरं कारण म्हणजे काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणं. काँग्रेसकडून विजयच्या टीव्हीके पक्षाला पाठिंब्याचं पत्र देण्यात आलंय. यापुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आपण टीव्हीके सोबत लढायला तयार असल्याचं काँग्रेसकडून विजयला सांगण्यात आलंय. आता काँग्रेसचे राज्यात 5 आमदार आहेत. या 5 आमदारांच्या जोरावर जरी विजयला सत्तेत येणं शक्य नसलं तरी तामिळनाडूतल्या छोट्या छोट्या पक्षांना विजयला पाठिंबा देण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी काँग्रेसनं आपल्याकडे घेतली आहे. थोडक्यात कमीत कमी जागा जिंकून काँग्रेस या सगळ्या राड्यात किंग मेकरच्या भूमिकेत जाण्याच्या प्रयत्नात आहे. सत्ता स्थापनेसाठी असणारी गरज बघता विजयला सुद्धा काँग्रेससोबत जुळवून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे असं झालं तर तामिळनाडूत थोड्या प्रमाणात अस्तित्वात असलेल्या काँग्रेसला मोठं महत्त्व येईल, जे अर्थातच भाजपला होऊ द्यायचं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे जर तामिळनाडूत काँग्रेस विजयसोबत सत्तेत बसली तर त्यानं भाजपच्या दक्षिण दिग्विजयाच्या स्वप्नात आणखी अडचणी येणार आहेत. भाजपची आता जवळपास अनेक राज्यांमध्ये सत्ता आहे, पण दक्षिणेत सत्ता मिळवणं भाजपला जमलेलं नाही. कर्नाटक, तेलंगणा ह्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यात आता केरळमध्ये सुद्धा काँग्रेसनं डाव्यांची सत्ता उलथवून टाकत मोठं कमबॅक केलंय. त्यामुळे जर तामिळनाडू सुद्धा काँग्रेस सत्तेत असेल तर आंध्र प्रदेश सोडून अख्ख्या दक्षिणेतल्या पट्ट्यावर काँग्रेसचं वर्चस्व येईल, जे लोकसभेसाठी भाजपला धोकादायक आहे. त्यामुळेच काँग्रेसला तामिळनाडूत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप स्टॅलिन यांना जवळ करण्याचा प्रयत्न करू शकते असं आता बोललं जात आहे. पण या सगळ्या झाल्या शक्यता. मूळ मुद्दा हा आहे की हे खरंच शक्य आहे का? तर सध्याच्या परिस्थितीत ह्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागतं. कारण स्टॅलिन यांनी आपल्या पराभवानंतर आपण तामिळनाडूच्या जनतेनं दिलेल्या जनाधाराशी सहमत असून पुढची 5 वर्ष विरोधात राहून आपण लोकांसाठी काम करणार असल्याचं म्हटलंय. त्यात तामिळनाडूचा ट्रेंड बघितला तर दर 5 वर्षांनी इथे सत्ता बदल होत आलाय. त्यामुळे आपण प्रभावी विरोधी पक्ष म्हणून 5 वर्ष काम केलं तर पुढच्या टर्मला आपल्याला सत्ता नक्कीच मिळेल हा स्टॅलिन यांना विश्वास आहे. तसंच फक्त एका टर्मच्या सत्तेसाठी भाजपशी तडजोड केली तर त्याचा फटका डीएमकेला पुढच्या अनेक वर्षांसाठी बसू शकतो याचीही जाणीव स्टॅलिन यांना आहे. यासोबतच जर भाजपशी जुळवून घेऊन आपण सत्तेत आलो तर भाजप आपल्याकडून हवं ते करून घेईल हे कळण्या इतकं स्टॅलिन नक्कीच मुरलेले राजकारणी आहेत. त्यामुळे ते एवढी मोठी राजकीय चूक करणार नाही असंच बोललं जात आहे. त्यामुळेच आपण AIADMK सोबत न जाता विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याची स्टॅलिन यांच्या पक्षाची भूमिका आहे. एकंदरीतच विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपचे राज्यपालांच्या आडून प्रयत्न सुरू असल्याच्या कितीही चर्चा होत असल्या तरी ह्यातून भाजपला जे हवंय ते साध्य करणं सध्याच्या परिस्थितीत अशक्य असल्याचंच म्हटलं जात आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तामिळनाडूत या पुढची सत्ता समीकरणं कशी असणार? विजयच मुख्यमंत्री होणार की काहीतरी वेगळा गेम होणार? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.